बघा कीर्तनामध्ये काही तमाशा नसतोय. आता काही कीर्तनकारांनी त्याचा तमाशा केला त्या अवलादी किडे पडून मारत्याल. वारकरी संप्रदाय त्याची जर दिशाभूल कुणी करीत असेल पैसे कमवण्यासाठी भोगावं लागेल त्या लोकायला. मरेपर्यंत हे वाक्य विसरू नका. 4 गोष्टी माणसाचा नाश करतात. 1 नंबर अज्ञानपण. अज्ञानपण माणसाचं जीवन संपवून टाकतंय. नंबर 2 आळस. नंबर 3 गर्व. आणि नंबर 4 मूर्खाची संगत. चाणक्य नीती शिकवती मूर्ख माणूस जिथून गेला तो रस्ता सुद्धा 24 तास ओलांडायचा नाही. सापाच्या दातामध्ये विष आहे, माशीच्या मस्तकात विष आहे, विंच्याच्या नांगीत विष आहे, मूर्ख माणसाच्या सगळ्या रक्तात विष आहे. मडक्यात ज्यांची संपत्ती त्यांचं नाव राष्ट्रसंत गाडगे बाबा. इंदोरला गाडगे बाबाचं कीर्तन 1 लाख समाज. आणि त्या काळात भारताचा पंतप्रधान गाडगे बाबाच्या कीर्तनाला. पण दिवसभर गाव झाडून थकलेले गाडगे बाबा. अन्नाचा कण पोटामध्ये नव्हता. मंदिराहून खाली उतरले, गल्लीमध्ये गेले. एक बाई घर बंद करून कीर्तनाला चालली होती. त्या बाई समोर गाडगे बाबांनी हात पसरले. आई मला चतकूर भाकर देती का ग माय? ती बाई म्हणती बाबा मंदिरामध्ये कीर्तन चालू झालंय, तुम्हाला भाकर द्यायला मला वेळ. दृष्टांत संपला. कीर्तन कुणाचं आहे? ज्याला भाकर दिली नाही त्या व्यक्तीचं कीर्तन आहे. इच्छतकूर भाकर पादरामध्ये नाही, राहायला घर नाही, पण गाडगे बाबा स्वच्छता अभियान ही श्रीमंती. सूर्य जिवंत तोपर्यंत जिवंत आहे. केसारी फणिगे मैना काळी पुत मनिगे. केसरी फणिगे मैना काळी पुत मनिगे. केसारी फणिगे मैना काळी पुत मनिगे. केसरी फणिगे मैना काळी पुत मनिगे. काळी पोत गे बाराण्याला आयुष्य मागर धन्याला. काळी पोत घेऊन आयुष्य मागर धन्याला. जसं जपाव काळ्या मन्याला तसं जपाव घर धन्याला. धन्याला कसं लपाव धन्याला. घे गे माय वाढ गे माय. केसारी फणिगे मैना काळी पुत मनिगे. केसरी फणिगे मैना काळी पुत मनिगे. आठवा भरून जोंधळा दे तुझ्या बबीला माझा झुबागे. तुझ्या बबीला माझा झुबागे. हौसाय गे कौसाय तुझ्या ताईला जाईच कादळ घे. घे गे माय. ए पिंट्याची आय, ए बबड्याची माय. केसारी फणिगे मैना काळी पुत मनिगे. केसरी फणिगे मैना काळी पुत मनिगे. एका जनार्दनी नाथाचे भारूड हरी नाम तू मुखाने घे. एका जनार्दनी रत्न भारूड हरी नाम तू मुखाने घे. हरी नाम तू मुखाने घे. हरी नाम तू मुखाने घे. घे गे माय वाढ गे. केसारी फणिगे मैना काळी पुत मनिगे. फणिगे मैना काळी पुत मनिगे. केसारी फणिगे मैना काळी पुत मनिगे. केसरी फणिगे मैना काळी पुत मनिगे. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी. हृदय मंदिरी स्मराकारे. आपुली आपण करा सोडवन. संसार बंधन तोडा वेगी. सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमाऊली संत सम्राट ज्ञानोबाराया यांचा असून नामपर प्रकरणातील उपदेशपर प्रकरणातील म्हणलं तरी चालतंय असा हा अभंग आहे. आणि या अभंगाचा भाव असा आहे, इकडं लक्ष द्या. बंधनातून मुक्त व्हावं असं वाटत असेल तर माऊली म्हणले राम आणि कृष्ण या 2 नावाचा जप करा.
तो जप हृदयामधून करायचा सांगितला. हृदय मंदिरी स्मराकारे. आणि हे प्रत्येकासाठी सांगितलं. आपुली आपण करा सोडवण. ज्ञानोबाराया म्हणतात मी तुम्हाला सांगतोय असं नाही, मी स्वतः करतोय. आजही श्रद्धावान माणूस आळंदीला गेला, ज्ञानोबारायाच्या समाधीला जर कान लावला तर रामकृष्ण हरीचा जप ऐकू येतोय आजही. म्हणून ज्ञानोबाराया म्हणले तुम्हाला सांगत नाही नुसतं, मी स्वतः करतोय. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. गेले 57 वर्षापासून खेडेगावामध्ये डोंगराळ भागामध्ये कष्ट करून वारकरी संप्रदायाची ही पताका आजपर्यंत तेवत ठेवणं साधी गोष्ट नाही. 57 वर्ष झालं. स्वयंभू नारायणाचं मंदिर आहे, भैरवनाथाची मूर्ती आहे आणि भगवान शंकराच्या लिंगाच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन आहे. ज्यांनी मला निमंत्रण दिलं आदरणीय लहूदादा, सौजन्य आहे, 4 भाविक आहेत, आदरणीय रामदास दादा, लहूदादा, ज्ञानेश्वर दादा आणि अंकुश दादा, यांच्या सौजन्यातून ही सेवा आपल्याला प्राप्त झालेली आहे. खूप महत्त्वाचा अभंग आहे, माझ्याकडे लक्ष द्या. बंधन म्हणजे नेमकं काय, कोणत्या बंधनामध्ये आपण अडकलो? सज्जनानो, माया नावाचं बंधन आहे. कोण बोलतं काय की इकडं? इकडे लक्ष द्या. माया नावाचं बंधन हे राजा दशरथाला सुटलं नाही. तुम्ही आम्ही की झाडकी पत्ती. जरा थोडं माझ्याकडे बारकाईनं लक्ष द्या. संसार इतकी कठीण गोष्ट आहे महाराज. स्वतःला पुत्र होण्यासाठी दुसऱ्याचा पुत्र मारला आणि पोटचं लिकरू मरण पावलं म्हणून आंधळ्या मायबापांनी हातपाय खोडून बिन पाण्याचा प्राण सोडला. पण जाता जाता राजा दशरथाला शाप दिला, असाच मरशील. अरे जसं एकुलत्या एक पुत्राच्या दुःखाने बिन पाण्याचा आम्ही तरफडून मरतोय, असाच मरशील. संसाराची सुरुवातही दुःखाने आणि संसाराचा शेवटही दुःखात आहे. आशीर्वादही मिळाला. आवाज वरचा वाढवू नका, त्याचा करणा उद्या बदला, नंतर वाढवा. इथं त्याचा चुकीचा इफेक्ट येतोय. काय म्हणलं मी तुम्हाला? चांगला संसार करण्यासाठी कुठंतरी माणूस डापकं टाकतोय, दुसऱ्याचं घर मोडतोय स्वतःचं भलं होण्यासाठी. पण त्यामध्ये स्वतःचा खेळ खंडोबा आहे महाराज. मायाच्या बंधनामध्ये गुंतलेला प्रत्येक माणूस आहे. पंचवटीच्या ठिकाणी रामाचा प्रसन्न चेहरा पाहून लक्ष्मणाने रामाला 5 प्रश्न विचारले. दादा, ज्ञान कशाला म्हणतात? नंबर 2, माया कशाला म्हणतात? नंबर 3, देव आणि जीव याच्यातला भेद कोणता? नंबर 4, वैराग्य कशाला म्हणतात? नंबर 5, तुमची भक्ती करणारा भक्त ओळखायचा कसा? याला रामायणातली लक्ष्मण गीता म्हणतात. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, ज्ञान कशाला म्हणतात? कशाला म्हणतात ज्ञान? पुस्तकं वाचून बरीच लोक वकील झाले, डॉक्टर झाले, कलेक्टर झाले, पोलीस अधिकारी झाले, पुस्तकं वाचून. याचा अर्थ ते ज्ञानी झाले असा नाही महाराज. मग खरं ज्ञान कशाला म्हणतात? जो व्यक्ती स्वतःची उलटी नजर करून स्वतःच्या शरीरातल्या भगवंताचं दर्शन घेतो, तो खरा सत्पुरुष आणि तो खरा ज्ञानी. आमच्या ज्ञानोबारायांनी मदालसामध्ये त्याचं वर्णन केलंय. उपजत रंगणारे पुत्रा जावे त्वावना,
बैसोनी आसनी रे पाहे निर्वाणीच्या खुना प्राणासी भय नाही तापत्रय चरणा मग तुझ सौरसु पाहे पाहे प्रब्रह्मीच्या खुना पर्य दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं. आईनं लेकराला उपदेश केलेला आहे हा. ए बाळा, जगात इतकी घाण जागा नाही अशा घाण जागेवर तू जन्माला आलास. मला वाटतं माझ्याकडे लक्ष नाही तुमचं. जिथं जन्माला आलो 9 महिने 9 दिवस 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्म जाड तुझी मान अडकली. आकांत ते जननीये दुःखे दाय मोकली. स्मरे त्या हरिहरा ध्याई श्रीकृष्ण माऊली. पर्ये दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. आईनं लेकराला सांगितलंय अशा घाण जागेवर तू जन्माला आलास. आणि मनुष्य जन्म फक्त 2 कामासाठी आहे. एक तर भगवंताचा शोध घे, नाहीतर तू तुझ्या संताचा गुरुचा शोध घे. याच्यासाठी माणसाचं जीवन आहे. हो, आणि याची ओळख ज्या व्यक्तीला पटली तो ज्ञानी. त्या मदालसाचं द्रौपदी जितकं गोड आहे. निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा. सोन्यासारखे माणसं आहेत. माझी विनंती आहे तुम्हाला, जीवन जगताना शहाण्या माणसाने स्वतःला पाहून जगावं. दुसऱ्याला पाहून जो माणूस जगतो तो रात्रंदिवस दुःख भोगतो. आणि जो माणूस स्वतःला पाहून जगतो तो माणूस रात्रंदिवस आनंद भोगतो. त्या वामनराव पैचं महाराज साधं वाक्य आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. स्वतःला पाहून जगा. याला लागून मी कधी कधी चर्चा करतो की दुसऱ्याची घाण काढण्यापेक्षा आपण किती शहाणे ते तपासा. दुसऱ्याला नका नाव ठेवू, आपण किती शहाणे तपासा. भूपाळीच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. काकडा म्हणणारे मरायच्या मागे आले पण त्याचा अर्थच निघाला. गुणवंत केलो दोष जाण्यासाठी माझे मज पोटी बळकट दूषण. माझे मज पोटी बळकट दूषण. माझे माझा पोटी बळकट दूषण. हे गुणवंत केला दोष जाण्यासाठी दोष जाण्यासाठी माझे माझ पोटी माझे माझ पोटी बळकट दूषण. गुणवंत झालो दोष जाणवयासाठी जाणवयासाठी माझे माझे कट दूषण. त्याही दिवशी त्या गावात उच्चार केला होता. कोणतं गाव ते? दखन. माणसाने दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा स्वतःची घाण काढावी. आवाज क्लिअर करा. दुसऱ्याची निंदा माणसाने कधी करू नये. आणि जो आपली निंदा करतो त्याला दिवसात एकदा चहा पाजावा. कारण आपली निंदा करणारा माणूस आपल्या माईपेक्षा श्रेष्ठ असतो. तुम्ही म्हणाल कसा? लेकरानं संडास केली ताई खापर खुटीनं काढी, निंदा करणारा तोंडानं काढितो. श्रेष्ठ कोण? वाह वाह.
म्हणून दुसऱ्याची घाण काढू नये माणसानं. आपण किती शहाणे. आणि तुम्हाला एक सांगू, महत्वाचं वाक्य आहे, ज्या दिवशी माणूस स्वतःची घाण काढायला सुरुवात करील त्या दिवशी सगळं गाव त्याच्या पायावर झुकल महाराज. वाह क्या बात है. त्या स्वामी विवेकानंदाचं वाक्य आहे महाराज, 10 दिशा तुमच्या पायावर लोळतील असं तुम्हाला जगता येत आहे. जगता येते तसं तुम्हाला. पण कुणीच आपल्याला चांगलं म्हणत नाही. इतके कीर्तिवान माणसं आपण. कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणावा. महाराज लय अनंत पुण्याईने जन्माला आलो आपण. हे तिळे तिळे पुण्य साचा पड तिळे साचा पडे तरी हे होता जल में जोडे जल में जोडे नाम तुझे जीवे सिया तोडे नाम तुझे वाचे से आतोडे समागम घडे संताचा दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान समागम घडे संताचा दिले इंद्रिय हात पाय कान खूप उपकार आहे महाराज देवाचा आपल्यावर. ज्या माणसाला हात नाही त्या माणसाला हाताची किंमत विचारा तुम्ही. ज्या माणसाला डोळे नाहीत त्या माणसाला डोळ्याची किंमत विचारा. खूप दिलं देवाने आपल्याला. गदी मांडगुळकराची रचना आहे, सुधीर फडक्यानं गायले, लय सुंदर गीत आहे. गाथ्यात नाही पण गाथ्यासारखंच आहे. तुझ पंख दिले देवानी करविहार सामर्थ्यानी दरी डोंगर हिरविरानी जावो लांडुनिया सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. हो कष्टाविन फळ ना मिळते तुझ कळते परी नावळते हृदयात व्यथा ही जळते जावो लांडुनिया सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा. चार गोष्टी माणसाचा नाश करतात. कोणत्या चार गोष्टी? हे बघा कीर्तनामध्ये काही तमाशा नसतोय. आता काही कीर्तनकारांनी त्याचा तमाशा केला त्या अवलादी किडे पडून मारत्याल. वारकरी संप्रदाय त्याची जर दिशाभूल कुणी करीत असेल पैसे कमवण्यासाठी भोगावं लागेल त्या लोकायला. मी काय बोलतोय माझ्याकडे लक्ष द्या. मरेपर्यंत हे वाक्य विसरू नका. चार गोष्टी माणसाचा नाश करतात, त्यापासून सावध. एक नंबर एक अज्ञानपण. अज्ञानपण माणसाचं जीवन संपवून टाकतंय. नंबर दोन आळस. नंबर तीन गर्व. आणि नंबर चार मूर्खाची संगत.
या 4 गोष्टी माणसाचं जीवन संपवून टाकतात महाराज. 200-400 किलोमीटरहून आलो, तुमची करमणूक करण्यासाठी आलो नाही. चाणक्य नीती शिकवती, मूर्ख माणूस जिथून गेला तो रस्ता सुद्धा 24 तास ओलांडायचा नाही. मला वाटतं मराठी कळत नाही ना इकडं. काय म्हणलं मी? नालायक माणूस जिथून गेलाय तो रस्ता सुद्धा 24 तास ओलांडायचा नाही. चाणक्य नीती बाबा शिकवती. चाणक्य नीती. सापाच्या दातामध्ये विष आहे, माशीच्या मस्तकात विष आहे, विंच्याच्या नांगीत विष आहे, मूर्ख माणसाच्या सगळ्या रक्तात विष आहे. तुका म्हणे विंचा विनागे तैसा दुर्जन सर्वांगे, तैसा दुर्जन सर्वांगे, तैसा दुर्जन सर्वांगे. हो तुका म्हणे विंचा विनागे तैसा दुर्जनी सर्वांगे, तैसा दुर्जनी सर्वांगे, तैसा दुर्जनी सर्वांगे. हे तुका म्हणे विंचा विनागे तैसा दुर्जन सर्वांगे, तैसा दुर्जन सर्वांगे, तैसा दुर्जन सर्वांगे. जय हो जय. तुका म्हणे विंचा विनागे तैसा दुर्जनी सर्वांगे, तैसा दुर्जन सर्वांगे, तैसा दुर्गंधी सर्वांगे. घडू नाही पण एक प्रकरण घडलं. सकाळी सकाळी कावळा उठला आणि राजहंस पक्षाच्या घरी चहा प्यायला गेला. बिन बोलविता. गावात बी तसे काही माणसं असते, सकाळी आंघोळ केली आणि गंधाचा पटा वाढला की बिन बोलविता 4-2 घरं घेत. अहो 10 वेळेस बोलवलं माणसानी तर जाऊ नये कोणाच्या घरी. असं वजनदार जीवन पाहिजे. कुणाला तरी आपली भूक लागावा असं माणसाने जीवन जगलं पाहिजे. हो, हिंदी मध्ये म्हण आहे, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे लड़का कितना भी प्यारा हो उसे सिर पर बिठाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे लड़की कितनी भी प्यारी हो उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे भैया कितना भी दुश्मन हो उसे भेद छुपाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना. जाता जाता ओघाने आलं म्हणून गाड्या माणसाला सांगतो, सुज्ञ पुरुषांनी मनातली गोष्ट घरात बाईला कधी सांगू नये. आणि हे सुद्धा शहाण्या महाराजांनी त्यांच्या देखत इथं सांगू नये. आणि याला तुकोबारायाचं प्रमाण आहे. धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज, कर्म तयासीच जोडे रे भीत नाही लाज. धर्म तोच माणूस जगू शकतो की बायको ज्याची मुठीत आहे. कर्म तोच माणूस पार पाडू शकतो की ज्याला गावातली नाली किंवा मंदिर साफ करायला लाज वाटत नाही. हे तुकोबारायाचं प्रमाण आहे. धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज, कर्म तयासीच जोडे रे भीत नाही लाज. म्हणून मनातली गोष्ट सुज्ञ माणसांनी घरात बाईला कधी सांगू नये. आणि मनातली गोष्ट रक्ताचं नातं असलेला भाऊ त्याला सांगायला मागं कधी ठेवू नये. याच्यासाठी 1 मिनिट रामायणामध्ये जाऊ आपण. मी बरोबर ठेप्याला येतोय. 1 मिनिट रामायणामध्ये जाऊ. हनुमंतरायानं लंका जाळली आणि दुसऱ्या दिवशी रावणानं मिटिंग घेतली
आणि त्या मीटिंगमध्ये चर्चा केली. एक बंदर आलं त्यानं अख्खा गाव जाळला. उद्या 18 पद्म वानर घेऊन राम आले तर आपल्या नगरीचं काय होईल? मीटिंग, रावणाची मीटिंग. आणि बोला काय करायचं? अहो एक बोलत नव्हतं, त्याच्यामध्ये अर्धे जळालेली होती. आणि कुणी बोलायला जाईल तर शेजारचं म्हणायचं गाव जाळल्याला अजून इथंच गेलं नाही, ते रावणाच्या नादाला लागू नको. पण त्या मीटिंग मध्ये मला महत्वाचं सांगायचे, रक्ताचं नातं असलेला बिभीषण सक्का भाऊ होता रावणाचा. त्या बिभीषणानं उठून हात जोडले, दादा तुझ्या हिताच्या 2 गोष्टी सांगू, काय करायचं ती? रावण म्हणला, बोल ना बाबा, त्याच्यासाठी तर मीटिंग आहे. भावार्थ रामायणामध्ये सुंदरपैकी नाथ महाराजांनी ओवी लिहून ठेवलेली आहे. रिगाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. हिताची गोष्ट भावाला सांगावा, त्याच्यासाठी 1 मिनिट रामायणात गेलो. आता दुर्दैवाची गोष्ट आहे की सध्याच्या काळामध्ये भाऊ भावाचं तोंड सुद्धा पाहत नाही. भारतीय संस्कृतीमध्ये रामायण आदर्श ग्रंथ जन्माला आला. माणसाने कोण्या नियमामध्ये जगावं हे शिकवणारी भारताची संपत्ती म्हणजे रामायण. पण दुर्दैवाची गोष्ट की ते नियम सगळे माणसांनी पायाखाली तुडवले. माझी विनंती आहे तुम्हाला, नियम माणसासाठी आहे, म्हशीसाठी रेड्यासाठी नाही. कुणासाठी नियम आहे? आणि जास्त नियमाचा सत्यनाश जर कुणी केला असेल तर शिकलेल्या लोकांनी केला. शिकलेल्या लोकांनी. शिकलेली बाई काळी पोत घालीत नाही गळ्यात. आज शिकलेल्या बाईला कुंकू आवडत नाही. शिकलेल्या बाईला हातामध्ये बांगडी आवडत नाही. काय आमच्या अनुसया मातेनं सीतामाईला रामायणामध्ये संदेश दिला, त्याचं स्वतंत्र रामायण ऐकावं लागेल. आता इतका सुंदर संदेश दिला. अनुसया माता सीतामाईला म्हणते, जानकी अगं स्त्रीच्या जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत त्या स्त्रीला सांभाळणारा तिचा पती असतो. ठराविक काळ मायबापा आणि बंधू असतात, पण शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळणारा त्या बाईला तिचा पती असतो. म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीला देव समजून त्याची सेवा करावी. नंबर 2, आपला पती बाहेरा असेल, आपला पती मुक्का असेल, आपला पती आंधळा असेल, आपला पती दिसायला साधा असेल, आपला पती रोजीरोटी मजुरी करीत असेल, आपल्या पतीला महारोग फुटला असेल, कसाही असेल, पण माझ्यासाठी तो देव आहे अशी मानणारी स्त्री पतिव्रता आहे. नंबर 3, अनुसया मातेनं सीतामाईला पतिव्रता स्त्रीचा धर्म शिकवताना पतिव्रता स्त्रीच्या 4 खाणी सांगितल्या. उत्तम पतिव्रता, मध्यम पतिव्रता, कनिष्ठ पतिव्रता, सामान्य पतिव्रता. उत्तम पतिव्रता कुणाला म्हणतात? स्वप्नामध्ये सुद्धा आपला पती सोडून इतर पुरुषाचा चेहरा पाहत नाही. नजर चुकीने जर तिच्या स्वप्नामध्ये देव आला तर देवाला म्हणती, कोण तू? देव म्हणतो, मी जगाचा मालक आहे. ती स्त्री म्हणती, तू देव तुझ्या घरचा. जर मला भेटण्याची तुझी इच्छा असेल तर माझ्या मालकाचं रूप घेऊन ये, मी तुझं दर्शन घेते. हाय लेवलची पतिव्रता. नंबर 2 ची पतिव्रता करती मालकावर प्रेम, पण बापासारखं भावासारखं. नंबर 3 ची पतिव्रता करती मालकावर प्रेम, पण घरातल्याचा दबाव म्हणून करती आणि वेळेचा अभाव म्हणून करती. 4 नंबरच्या स्त्रीचं वर्णन करायला माझं थोबाड पुरत नाही. पण अनुसया मातेनं स्त्रीच्या जातीला धर्म शिकवला. तो धर्म शिकलेल्या बायांनी पायाखाली तुडवला. माझी विनंती आहे महाराज,
सोन्याच्या ताटामध्ये जेवावं असं वाटत असेल तर माणसाने नियम आपल्या हृदयाला बांधून जगावं. त्या माणसाचं कल्याण नाही झालं तर मला विचारा तुम्ही. हे कुठून मी तुम्हाला बोलत गेलोय, कुठून बोलत गेलोय. अज्ञान माणसाला संपवून टाकतंय, आळस माणसाला संपवून टाकतोय. गर्व गर्व गर्व. तुम्हाला सांगू मी, ज्या माणसाला मोठं व्हायचंय त्या माणसाने लहान होऊन जगायचंय. एखाद्या श्रीमंताच्या लग्नामध्ये किंवा एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये जर तुम्ही गेलात तर इस्त्रीचे कडक कपडे घालून पाटीलकी करण्यापेक्षा त्या मंडपमध्ये जाऊन हातामध्ये झाडू घ्या आणि गरीब मुलीचा तो लग्नाचा मंडप झाडून काढा. मुलीला वाट लावताना त्या मुलीचा बाप मुलीसाठी रडणार नाही. या दादानं माझ्या लेकराच्या लग्नामध्ये मंडप झाडलाय म्हणून त्याला धरून ढोरासारखा रडल. ही माणसाची खरी श्रीमंती आहे महाराज. म्हणून ज्ञान पंचवटीच्या ठिकाणी लक्ष्मणाने जर आम्हाला 5 प्रश्न विचारले त्याच्यातला पहिला प्रश्न आहे ज्ञान. स्वतःच्या स्वरूपाची ओळख ही प्रत्येक माणसाला झाली पाहिजे. आध्यात्मिक शक्ती सांगितली इथं. स्वामी विवेकानंदाचे 4 वाक्य आहेत. शारीरिक बल, बौद्धिक बल, आध्यात्मिक बल आणि नैतिक बल. माणसाकडे काही असल नाही तर नसल, पण माणसाचं नेचर चांगलं पाहिजे. माणसाला मोठं कोण बनवतं महाराज? काय म्हणणं आहे तुमचं? आपलं हे कीर्तन नाही, घरातली चर्चा आहे. मला महाराज म्हणून समजायचंच नाही तुम्ही. माझा प्रश्न आहे तुमच्या समोर. ज्या माणसाला घर मोठं बनवायचंय त्याच्याकडे काय पाहिजे? काय पाहिजे त्याच्याकडे? त्याची नियत साफ पाहिजे, एवढंच पाहिजे त्याच्याकडे. ज्या माणसाची नियत साफ आहे त्या माणसाच्या घरामध्ये लक्ष्मी सहित देव नांदतो महाराज. भ्यायचीच गरज नाही. माझा अनुभव आहे. मी इथं कीर्तन करतो. 13 वर्षाचा होतो. पेनच घ्यायला पैसे नव्हते माझ्या आईकडं बापाकडं. पेनच 5 पैशाची. आणि माझ्या आईवडिलावर कर्ज होतं. शाळा बंद केली आणि मुंबईला जाऊन 1100 दिवस गटार खोदले लहानपणी मी. माझी आई आणि मी कर्ज फेडण्यासाठी 1100 दिवस मुंबईला होतो. 1100 दिवस म्हणजे 3 वर्षाचे 1100 दिवस होते. 13 वर्षाचा मुलगा हातामध्ये टिकाव घेऊन गटार खोदितो आणि आईने जर पाठीवरून हात फिरवला तर घामुळ्या फुटायच्या आणि ते रक्त माझ्या आईच्या हाताला लागायचं. 20 वर्ष झालं माझी आई मरण पावली. तिच्या हाताला लागलेला रक्ताचा डाग आजही आम्हाला स्वप्नामध्ये दिसतोय. स्वप्नामध्ये आजही दिसतोय. कसं विसरावा महाराज? एखाद्या माणसाने आम्हाला कीर्तनाचे 50,000 रुपये जरी दिले तरी त्या काळामध्ये आईच्या इंजेक्शनला 10 रुपये मिळाले नाही. तो खड्डा कोण भरून काढीन? किती पैसे मिळाले म्हणजे तो काळ माझ्या जीवनात प्राप्त होईल. म्हणून माणसाने 1.5 पैसा आला म्हणजे माणसाने आधार चालायचं नाही कधी. जुने दिवस आठवायचे. अरे ज्या काळामध्ये आपल्या माईला लुगडं मिळालं नाही, बापाला गाठी गाठीचं धोतर मिळालं नाही, त्या घरातले माणसं आहेत आपण. आणि त्या घरातल्या माणसांनी 1.5 पैसा आला म्हणजे आधार चालणे हे संस्कृतीला लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, जीवन जगत असताना लहान होऊन जगा. लहान होण्यात जो आनंद आहे तो मोठं होण्यात आनंद नाही. दुःखच नाही महाराज. तुकाराम महाराज देवाला म्हणले आम्ही स्वप्नात सुद्धा दुःखी नाहीत.
ए दुःख ते कैसे नये स्वप्नासी दुःख ते कैसे न ये स्वप्नासी भुक्ती मुक्ती झाल्या का मारी दासी मुक्ती झाल्या का मारी दासी त्याचे वर्म तू आम्हा पाशी त्याचे वर्म तो आपाशे सुखे राहिलासी प्रेमाची म्हणून नाही का काही चिंता म्हणून नाही काही चिंता सुखे राहिला ते प्रेमाची म्हणून राही काही चिंता म्हणून नाही काही चिंता स्वप्नात सुद्धा भीती नाही महाराज. ज्याची नियत साप आहे. माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? अरे जो माणूस जिंदगीत कधी चुकच करत नाही त्याला भीती काय? माझ्या कीर्तनाकडे तुमचं लक्ष नाही वाटतंय. भीती कुणाला? निवडणुकीमध्ये पैसे घेणाऱ्या माणसाला भीती आहे. लाचार माणूस आहे तो. इथं एकही रुपया कुणी घेत नाही असं समजून बोलतोय मी. आता काय बोलू? तुम्ही हसले म्हणल्यावर तुम्ही घेतले. महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अभंग आहे. कधी येशील मन मोहना हो कधी येशील मन मोहना पाहण्या भारत आपुला पुन्हा पाहण्या भारत आपुला पुन्हा. कधी येशील मन मोहना हो कधी येशील मन मोहना पाहण्या भारत आपुला पुन्हा पाहण्या भारत आपुला पुन्हा. भारता ग्रहण लागले भारता ग्रहण लागले असे गुलाम जन हे झाले असे गुलाम जन हे झाले. यई धावत धावण्या पुन्हा पाहण्या भारत आपुला पुन्हा पाहण्या भारत आपुला पुन्हा. कधी येशील मन मोहना कधी येशील मन मोहना पाहण्या भारत आपुला पुन्हा पाहण्या जय हो. भारत आपुला पुन्हा. एका शब्दासाठी तिकडे गेलोय मी. या भारतातला प्रत्येक माणूस गुलाम झालाय. गुलाम. साध्या झोपडीतली चटणी भाकर त्याला किंमत द्या आणि स्वाभिमानाने जगा. श्रीमंत माणसाचे गुलाबजांबू डोळ्यानं सुद्धा पाहू नका. गुलामगिरी नको. गुलामगीर माणसाला भीती आहे. अहो भीती कुणाला? पंचवटीच्या ठिकाणी सीतेची चोरी करायला रावण येतोय साधूचं सोंग घेऊन. पण पाचोळा पायाखाली वाजला तर रावणाचा बीपी 180 होतोय. मला वाटतं तुम्हाला ऐकू आहे ना काही. एवढ्या मोठ्या माणसाचा बीपी 180 का होतो? एका पतिव्रता स्त्रीची चोरी करायला आला हा दोष आहे त्याच्यात. भीती ज्याच्या रक्तामध्ये दोष आहे त्या माणसाला भीती आहे.
तुमच्या चरणावर डोकं टेकवतो, ती भीती नष्ट करण्यासाठी सप्तान कीर्तन आहे. म्हणून ते अभंग म्हणलो मी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. भारता ग्रहण लागले, असे गुलाम जन हे झाले, येई धावत धावण्या पुन्हा पाहण्या, भारत आपुला पुन्हा. किती मधुर तुझी बासरी, ऐकू दे एकदा तरी, येई धावत धावण्या पुन्हा पाहण्या, भारत आपुला पुन्हा. थोडं थोडं वाढतच जाते, मला सांगावंच वाटते. महाराज, विदर्भामध्ये असे 2 साधू होऊन गेले. एकाची संपत्ती डफड्याच होती आणि एकाची संपत्ती मडक्यात होती. मडक्यात ज्यांची संपत्ती त्यांचं नाव राष्ट्रसंत गाडगे बाबा. डफड्यात ज्यांची संपत्ती त्यांचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. महाराज, राहायला घर नव्हते या साधूला आणि खायला भाकर नव्हती. इंदोरला गाडगे बाबाचं कीर्तन 1,00,000 समाज, आणि त्या काळात भारताचा पंतप्रधान गाडगे बाबाच्या कीर्तनाला. पण दिवसभर गाव झाडून थकलेले गाडगे बाबा. अन्नाचा कण पोटामध्ये नव्हता. मंदिराहून खाली उतरले, गल्लीमध्ये गेले. अनेका बाईला, एक बाई घर बंद करून कीर्तनाला चालली होती. त्या बाई समोर गाडगे बाबाने हात पसरले. आई, मला चतकूर भाकर देती का ग माय? ती बाई म्हणती, बाबा मंदिरामध्ये कीर्तन चालू झालंय, तुम्हाला भाकर द्यायला मला वेळ? दृष्टांत संपला. कीर्तन कुणाचं आहे? ज्याला भाकर दिली नाही त्या व्यक्तीचं कीर्तन आहे. इच्छतकूर भाकर पादरामध्ये नाही, राहायला घर नाही, पण गाडगे बाबा स्वच्छता अभियान ही श्रीमंती. सूर्य जिवंत तोपर्यंत जिवंत आहे. काय सांगावं महाराज तुम्हाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा जन्म तळ्याच्या काठावर एका झोपडीमध्ये झाला, आणि तेही मोठं वारं आलं आणि झोपडी उडून गेली. उघड्यावर बाई बाळांतीन झाली, पण तिच्या पोटी संत जन्माला आला. संत जन्माला आला. म्हणून ही संस्कृती, हे ज्ञान जीवनामध्ये ज्यांनी प्राप्त केलं तो खरा ज्ञानी. नंबर 2, माया कशाला म्हणतात? माया कशाला म्हणतात? माया. ज्ञानोबारायाचं एक प्रमाण आहे. या देहाचा भरवसा पुत्रानं धरावायसा, या देहाचा भरवसा पुत्रानं धरावायसा, माझे माझे मनोनिया बहु दुःखाचा वळसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत जन गेले मृग जळाची आशा, बहुत जन गेले दयाची आशा, तृष्णाही सांडोनिया शरण जाई रे सर योगी गेले वनवासा, तृष्णाय सांगनिया योगी गेले वनवासा, पर्यद मदालसा सोहम जुजुरे बाळा, पर्यद मदालसा सोहम जुजुरे बाळा, पर्येसे मदनसा सोहम रे बाळा, पर्येसे मदनसा सोहम रे बाळा. या देहाचा भरवसा पुत्रानं धरावायसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा,
बहुत ठकियले मृग जळाची आशा तृष्णा ही सांडोनिया योगी गेले वनवासा पर्य दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. काय झालं महाराज? जनकराजे सोन्याच्या ताटामध्ये जेवले आणि सोन्याच्या कॉटवर झोपले. पण झोपल्यावर जनक राजाला गाढ झोपल्यावर स्वप्न भिकाऱ्याचं पडलं. स्वप्नामध्ये जनक राजा भिकारी झाला. वाकडी तिकडी काठी मळालेल्या कपड्यांनी डोकं गुंडाळे, हातामध्ये नरूट, पायात तुटकी चप्पल आणि गल्लीमध्ये भीक मागतो राजा जनक. झोपलाय कशावर? कशावर झोपलाय? सोन्याच्या घाटावर. माझा प्रश्न आहे तुम्हाला, सोन्याच्या कॉटवर झोपणाऱ्या माणसाला भिकाऱ्याचं स्वप्न का पाडावा? काही उत्तर असलं तर द्या बाबा, मी राहतो 7-8 रोज इथं. झोपलाय कशावर? जेवलाय कशात? सोन्याच्या कॉटवर झोपणाऱ्या माणसाला भिकाऱ्याचं स्वप्न का पाडावा? त्याचं एकच उत्तर आहे महाराज, कितीही देवानं दिलं तरी मन भरत नाही त्याच्या इतका भिकारी माणूस जगात नाही. हेच उत्तर आहे त्याचं. रडतच उठले राजे जनक आणि पश्चाताप झाला. अष्टप्रधान बोलवून घेतले. सोन्याच्या ताटात जेवलो, सोन्याच्या कॉटवर झोपलो, पण झोपल्यावर भिकाऱ्याचं स्वप्न पडलं. सोन्याची कॉट खरी का स्वप्नातला भिकारी खरा, याचं मला उत्तर पाहिजे. आवाज क्लिअर करा थोडा. उत्तर योग्य आलं तर कामावर ठेवील, नाही तर घरी पाठवील. 7 दिवसात 7 प्रधान घरी गेले. कुणी म्हणायचं स्वप्न खरं, कुणी म्हणायचं सोन्याची कॉट खरी. पण 8वा प्रधान घरी येऊन निघणार आपल्या मुलाला म्हणतो, बाळ राजाचा कठीण प्रश्न आहे, काय उत्तर देऊ? मुलानं सांगितलं, बाबा ड्युटीवर आज मी जातो, तुम्ही घरी थांबा. आणि बापाच्या बदलीवर मुलगा आला. त्या मुलाचं नाव आहे अष्टवक्र. इकडे लक्ष दे रे, इकडे लक्ष दे. तो मुलगा आल्याबरोबर राजा म्हणतो, बाळ माझा कठीण प्रश्न आहे, तू कसा उत्तर देशील? त्या मुलानं सांगितलं, महाराज वाकून नमस्कार केला, कारण ज्ञान माणसाचं नम्रतेनं शोभत असतंय. बोला ना महाराज. उत्तर देण्यासारखं असेल तर जरूर देईल, नाही उत्तर देता आलं तर आम्ही घरी जाऊ शकतो. राजानं सांगितलं, सोन्याच्या कॉटमध्ये सोन्याच्या ताटात जेवलो, सोन्याच्या कॉटवर झोपलो, पण झोपल्यावर मला भिकाऱ्याचं स्वप्न पडलं. स्वप्नातला भिकारी खरा का सोन्याची कॉट खरी? त्या मुलानं राजाला पहिली एक शिवी दिली. ए राजा, जग तुला ज्ञानी म्हणतंय, पण मला वाटतंय तुझ्यासारखा मूर्ख माणूस जगात नाही. आणि मूर्ख ही शिवी आहे. आपली शिवी ग्रंथात लिहिण्यासारखी नसती. या अहो, जनक राजाचा बीपी वाढला. महाराज, अरे बाळा असं का बोलतो तू? त्यावेळेला त्या मुलानं सांगितलं, महाराज राजा स्वप्न तर खोटच आहे, पण जगातलं जे जे डोळ्यांनी दिसतंय हे सुद्धा खोटच आहे. अरे राजा, जे डोळ्यांनी दिसत नाही ते ईश्वरी तत्व आहे, ते कधी खोटं नसते. ज्याच्यातून नादाला लागलास ही सगळी माया आहे. ही काय आहे? हो, जेवढी माणसं आपण इथं बसलो, मला खरं सांगा, भविष्य काळात ज्या घरात नांदतोय आपण, ते घर त्या जागेवर कधीच राहणार नाही महाराज. कोणाचीच बायको जागणार नाही, कोणाचीच लेकरं जागणार नाहीत. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, कित्ते शिंगा पर चेहरे, कित्ते ने पहरे जंजीर.
9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटि देवता मर गए, पड़े काल की फांसी। पीर मर गए, पैगंबर मर गए हाकिम रोगी, जपी तपी सन्यासी मर गए दिन जिंदा जोगी। 3 लोग पर छत्र विराजे, लोटा कुंज विहारी, कहत कबीरा सो भी चले गए, रहत कौन बिचारी। मृदंग इतका सुंदर वाजवते ते, पण ते गायन काम अजून माझ्या कीर्तनात आलंच नाही. कधी कधी असे विषय येतात की नुसतं व्याख्यानच करतो आहे. पण आता काहीतरी म्हणतो तुमच्यासाठी. माणसाने सर्व विसरलं तर चालेल, पण स्वतःचं मरण कधी विसरू नये. मरण का विसरायचं नाही हो? त्याचं एकच कारण आहे, ज्या माणसाला वाटतंय मी मरणार आहे, तो माणूस रस्ता चुकून जगत नाही महाराज. म्हणून हिंदी मध्ये म्हण आहे, बुरा किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा, अरे ये मट्टी का पुतला एक दिन मट्टी में मिल जाएगा। बुरा देखन में गया तो बुरा मिला नहीं कोई, अरे जब घट भीतर देखा तो मुझसे बुरा नहीं कोई। जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। आणि खूप सुज्ञ माणसं आहेत बाबा, मला लागेल तेवढा आवाज मिळतोय तुमच्याकडून, नाही तर पेटी कीर्तनात वाजूनच देत नसतोय मी. लय बाबा. आणि वशिला कुठे बी चलल महाराज, मरणाच्या बाबतीत वशिला चालत नाही. हे सोडविना बंधू पाठची बहीण शेजेची कामिनी ही कोण आली हो? मला वाटतं लग्न नाही काय की झाले तुमचे. आमच्या एकनाथ महाराजांनी एक भारूड लिहिलंय वैदिनीचं. एकनाथ महाराज म्हणले, कलियुगातली बाई सोन्यावर प्रेम करील, धन्यावर करील का न करील याची गॅरंटी कमी आहे. म्हणून स्त्रीच्या जातीला भारुडातून उपदेश केलेला एकनाथ महाराजांनी. मी मृदंगाचार्यासाठी मुद्दाम भारूड म्हणायला लागलो. सुई घे पोत घे वाची फणी घे माय, वा ए मावशे, वाईचं घे वाताचं घे, कंबर दुखीचं गुडगा दुखीचं औषध घे माय. केसारी फणी घे मैना काळी पोत मनी घे. केसरी फणी घे मैना काळी पोत मनी घे. केसारी फणी घे मैना काळी पोत मनी घे. केसरी फणी घे मैना काळी पोत मनी घे. काळी पोत घे बाराण्याला, आयुष्य मागर धन्याला. काळी पोत घेऊन आला
आयुष्यमान धन्याला जसं जपावं काळ्या मान्याला तसं जपावं घर धन्याला धन्याला कसला पावका धन्याला घे गे माय वाढ गे माय केसारी फणी घे माय ना काळी पुवत मनी घे केसरी बने मैना काळे बोध म्हणे आठवा भरून जोंधळा दे तुझ्या बपीला माझा झुबा घे तुझ्या बाबीला माझा झोबा घे हौसाय ग कौसाय तुझ्या ताईला जाईच काजळ घे हौसाय कौसाय बाबीला काहीतरी काजळ घे घे गे माय माय ए पिंट्याची आय ए बबड्याची माय केसारी फणी घे माय ना काळी पुवत मनी घे केसरी बने मैना काळे बोध म्हणे एका जनार्दनी नाथाचे भारूड हरी नाम तू मुखाने घे एक जनार्दनी रत्न भरून हरी नाम तू मुखाने घे हरी नाम तू मुखाने हे घे हरिनाम तू मुखाने घे घे गे माय वाढ गे केसारी फणी घे माय ना काळी पुवत मनी घे सारी बने मैना काळे बोध म्हणे केसारी फणी घे माय ना काळी पुवत मनी घे केसरी बने मैना काळे बोध म्हणे आराम के है सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं मतलब के है सब लोग कैसी दुनिया में किसी का कोई नहीं जब टिकट मिला है ऊपर का डेरा किया स्मशानों में वहाँ जलाने वाले लाखों थे जलने वाला कोई नहीं शेवटच्या वेळेला कोण आहे महाराज आपल्याला म्हणून आपुली आपण करा सोडीवन आपुली आपण करा सोडवन आपुली 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 आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावे आपुली आपण करा सोडवन 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 आपुली
तुम्ही खूप सुंदर चाल म्हणली सोबत, अति सुंदर. ते पण ते शिकलो नाही, क्लास शिकला आम्ही महाराज. गावरान भजन खूप केलं आम्ही. गावरान सरकारीमध्ये शिरलोच नाही, पण गावरान भजन महाराज 40 वर्ष केलं. किती ऐकू येणार तुम्हाला? माझं वय आता 54 वर्षाचे, पण आजही काकडा करतो आम्ही, काकडा करतो आजही. महाराज जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती म्हणजे भजन आहे. भजन त्याही भजनात सगळ्यात मोठी श्रीमंती काकडा आहे. क्या बात आहे. हो. देश वेसनो हे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कोणावरी कोठे स्थिर राहिलो. पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकलिलो. परदेशी नाही कोणी अंधा पांगुळ झालो. आता माझी करी चिंता दान देई भगवंता. बारीक विचार करा, तुम्ही कुणाला आपलं म्हणता? हे बाबा ते पाय कुणाचे तो? महाराज माझे पाय आहेत, मग मी आल्यावर चलत का म्हणून नाहीत? हे डोळे कुणाचे चष्म्यावाले दादा? महाराज माझे डोळे मेल्यावर उघडत का नाहीत? हे या अभंगात तुकाराम महाराज आता म्हणून गेले. पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकलिलो. परदेशी नाही कोणी अंधा पांगुळ झालो. महाराज असं लिहून ठेवले. आवाज क्लिअर करा, गणगण करता ये. हो, बरेच माणसं हा असं हे क्लिअर आहे. ते गावामध्ये अंगुरा लावणाऱ्या मावशी असतात ना, त्या म्हणतात आजा पोटाला आलाय आजा. आता इथं तुकाराम महाराजांनी काय लिहिलंय बघा तुम्ही. चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जण गेले नाही आले मागुती. न देखो काय झाले कान. आणि मग आजा कुठून आला? आता हे तुकाराम महाराजांचे शब्द खोटे आहेत का? अरे मेलेला माणूस गेलाय कुठं, त्याचा तपासच नाही, तर आजान पाजा कशाला मरायला येतोय माघारी? मला वाटतं ऐकू येत नाही तुम्हाला. हे लय अवघड आहे तुमचं. माझ्या बोलण्याचा उद्देश आहे आपुली आपण खरं सोडवण. या जगातला कुठला माणूस स्वतःचं शरीर सुद्धा आपलं नाही. आणि मग सोडवण कशापासून होते? हे अभंगाचं पहिलं चरण. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी रे. राम कृष्ण नामे जय हो. हे दोन्ही साजी रे. हे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी रे. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी रे. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी रे.
जय हो. सोडवलं आपुले आपलं घरा चढवलं हे हृदय मंदिरी स्मरकार स्मरकार आपण घर सोडवलं आपुले आपण घर सोडवलं रामकृष्ण नाम ये दोन साजिरे हृदय मंदिर स्मरकारे हृदय मंदिर स्मरकारे हे रामकृष्ण नामी हे दोन हृदय मंदिर स्मरकारे हृदय मंदिर साडेसातला कीर्तन चालू झाल्यामुळं 9:30 पर्यंत घ्यायचे. 9 वाजून 12 मिनटं झालेत. 18 मिनटं घेऊ का अजून? कारण मला ट्रॉफिकमुळं त्याच्यामुळं थोडा अर्धा तास परेशान झालो मी. आणि गावाच्या पाट्या किती रस्त्यानं बाबा, त्या गावाचे नावच ऐकून बेजार झालो मी. चालेन, खुर्दुळेन, कोळंगेन ही असले नावं, त्याच्यामुळं मला उशीर झाला. सगळी देवासारखी मंडळी. मी कीर्तन नॉनस्टॉप तुमची नुकसान नाही केली. 2 तास कीर्तनाचे लागते, ते 1.5 तासात कीर्तन केलं आहे. 1 सेकंद तुमचा खराब केला नाही. म्हणून आता सर्वी मंडळी हातवरी घ्या. थोडा आवटाळा निघाला, आळस जाईन, दुसरं काही नाही. महिला मंडळ नको, गडी माणसं मंदिरापसले हातवरी घ्या ना दादा. गडी माणसं म्हणले हो काय, बिन बांगड्यावाले विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडलिक वरद हरि श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान विठोबा रखुमाई 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 पुंडलिक वरद हरि श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
थोबार कुमाई थोबार कुमारी थोबार कुमाई थोबार कुमारी थोबार कुमाई दशरथ राजाच्या पोटी 4 मुलं जन्माला आले आणि नामकरण विधी सोहळा साजरा करत असताना मुलांचे नावं ठेवण्याचा अधिकार राजा दशरथांनी वशिष्ठ गुरुदेवाला दिला. महाराज, माझ्या लेकराची नावं ठेवा. वशिष्ठ गुरुदेवांनी सांगितलं, राजा, देवाला 1000 नाव आहेत, पण संसारिक जीवाला आराम देणारं नाव जगात फक्त राम आहे. म्हणून तुझ्या मोठ्या मुलाचं नाव मी राम ठेवतो. राम शब्द पहिल्यांदा या जगाच्या पाठीवर कोणाच्या तोंडातून बाहेर आला असेल तर तो वशिष्ठ गुरुदेवाच्या. आणि त्या रामनामाचा आदर जगातल्या हजारो ऋषीमुनींनी, राजे लोकांनी केला. त्या राम शब्दातली ताकद सांगितली महाराज. राम म्हणताना तोंड उघडावं लागतंय आणि म म्हणताना बंद करावं लागतंय. आणि त्या प्रक्रियामधून अशी त्या साधनेतून ताकद तयार होती. राम म्हणताना जीभ व्हायब्रेशन करती, दरदर करती जीभ. आणि जेवढी पोटामध्ये हवा आहे तेवढी हवा बाहेर पडती. हवेसोबत पाप बाहेर पडतं राम म्हणताना. काही मंडळी म्हणतील, महाराज मग बाहेर गेलेलं पाप लगेच माघारी येत असेल. माघारी येऊ नये ज्याला वाटतंय त्यानं पटकन म म्हणायचं म्हणजे दरवाजा बंद होतो. होटाला होट चिटकाल्याशिवाय म म्हणता येत. ही राम शब्दातली ताकद आहे. आणि आमच्या तुकाराम महाराजांनी शेतामध्ये खुरपण करणाऱ्या बाईला सुद्धा परमार्थ शिकवला. हे कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. मावशी, काम करताना तुम्हाला राम म्हणा म्हणले, बाई राम म्हणती का? नाही म्हणित राम. शेतामध्ये खुरपायला 2-4 असल्या का नाही तर शेतातून सगळं गाव घेत्यात त्या तिथून. कुणाचं उकरीत्याल, कव्हर उकरीत्यान, कमून उकरीत्यान, राम जाणं. राम नाही म्हणत बाई. पण तुकाराम महाराज म्हणले, कळा येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाच्या वेळी, राहती निराळी रांडा पोरेचा काळ, राहती निराळी रांडा पोरेचा काळ, राहते निराळे रांडा पोरेचा काळ, राहते निराळे रांडा पोरेचा काळ. सीता स्वयंवराच्या आदल्या दिवशी विश्वामित्र राम लक्ष्मणाला घेऊन जनक राजाच्या आंबराईमध्ये गेले. थोडं क्लिअर करायला होय, इकडे लक्ष द्या. सीता जिंकण्यासाठी जगातले राजे लोक आले होते. पण जनक राजाला कळालं की विश्वामित्र 2 राजकुमार घेऊन आंबराईत आलेत. चतुरंगिनी सेना घेऊन सीतामाईचा बाप त्या आंबराईमध्ये येतो. इथून दिसल तुम्हाला, जात नाही पुढं, मी वेळ संपवून टाकतो. पण विश्वामित्राच्या इकडून राम बसले होते, इकडून लक्ष्मण बसले होते. आणि जनक राजानं जाऊन रामाचा चेहरा पाहिला आणि मुरक्या मुरक्या हसले. कसे हसले, कसे पाहिले, इकडे लक्ष द्या. या हसण्याचे 3 भाव तुलसी रामायणामध्ये सांगितले. जनक राजा मनामध्ये म्हणले, काय सुंदर देखणा मुलगा आहे, असा मुलगा माझ्या पोटी जन्माला यायला पाहिजे होता. पण मी दुर्दैवी माणूस, किमान असा शिष्य तरी, शिष्य बी नाही
असा जावाई तरी मला मिळावा. म्हणून जनक राजा मुरक्या मुरक्या हसत होते. कशासाठी सांगितलं हे? रामाचं देखणे पण हे साजिरं होतं. इथं साजिरा शब्द वापरला आहे. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिर कशाला म्हणते तर? अहो जसं नाव असेल तसं माणसानं जगावं लागतं. नाही तर नाव तुकाराम आणि तुकाराम बारच्या दुकानात ए हे रे तुकाराम, नावाला किंमत आहे. हो. छत्रपती शिवाजी महाराज वा रे वा. चाणक्य नीतीमध्ये सांगितले 3च राजे होऊन गेले. भगवान श्रीकृष्ण, चाणक्य आणि छत्रपती शिवाजी महाराज या जगात 3च राजे होऊन गेले. वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार घेतली. वयाच्या 28व्या वर्षी, 30व्या वर्षी, 32व्या वर्षी भरपूर शत्रूचा समाचार घेतला. वयाचे 51 वर्षे जगला. पण 51 वर्षापैकी 35 वर्षे काट्या कुपाट्यात काळकुट्ट अंधारात जगला. असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला, छत्रपती राजा शिवाजी. आपलं टाळ्या वाजवून भागत नाही महाराज. लहानपणी गाणं म्हणायचो मी. 16 वर्षाचा रपठा शिवाजी लढलाय मोगलाशी, आज कालचा रपठा दडतोय बायकोच्या बगला पाशी. कुत्रा भुकतो र भिवून पळतो म्हणे आधी त्याला धरा. जग उलटच झालं ऐका जगाची तारा. झालं खऱ्याचं खोटर न्याय जगातून पळाला. चोर खुशाल सुटतोय संन्यासी जातोय तळाला. गाथा नाही हो, लहानपणी गाणं शिकलो होतो मी. महाराज वाघासारखं जीवन जगल्याच्या नंतर त्या नावाला किंमत येते. नाही तर मायबापानं ठेवलेलं नाव नरकात घेऊन जातंय. नरकामध्ये करमणूक म्हणून ऐकू नका. म्हणून 1000 नावं देवाला होते, पण हे 2च नावं का घेतले तुकाराम महाराजांनी? हे साजिरे होते. संपूर्ण जग भुलवायचं काम भगवान श्रीकृष्णांनी केलं. कैसी भूल पडली हरीची माझी या मनाला, माझी या मनाला बाई वेड गवळणीला. कैशी भूल पडली हरीची माझी या मनाला. किती गवळणी आहेत आणि ओरिजिनल गवळणी आहेत, पण वेळ संपला. या 2 देवाचे नावं हृदयामधून जर तुम्ही जपले तर संसाराच्या बंधनातून तुम्ही मुक्त होणार. ज्ञानोबाराय म्हणले मी सांगत नाही, स्वतः करतो हे शेवटचं चरण. ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण माळा. ज्ञानदेव 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 ध्याने रामकृष्ण माळा. हृदये जिवाळा श्री हृदये जिवाळा श्री मूर्तिराया. फुले आपला करा सोनवा, आपुले आपला करा सोनवा. हृदय ज्वाळा श्री मूर्तिराया. हृदय
जय बाळा त्रिमूर्ती श्रीमूर्ती राया आपुले आपण करा सोडवा कर सोडवन आपुले आपण करा सोडवा संसार बंधन तोडावे गे आजचा दिवस उशीर झाला. संसार बंधन तोडावे गे तोडावे संसार बंधन तोडावे गे तोडावे संसार बंधन तोडावे. संसार बंधन संसार बंधन थोडा वेगी संसार बंधन आना संसार 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 बंधन 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 संसार बंधन थोडी वेगी थोडी वेगी संसार बंधन थोडी वेगी संसार बंधन थोडी वेगी 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 संसार बंधन तोडी वेगी संसार बंधन संसार 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 बंधन थोडे वेग संसार बंधन थोडे वेग आपुले आपण आपुले आपण करा सोडवा महाशिवरात्रीच्या पर्व काळावर अतिशय गोड सप्ताहाचं नियोजन, साऊंड सिस्टीम नंबर 1, मृदंगाचार्य नंबर 1, गाणारे वाजवणारे, अतिशय महाराज मंडळी, वर्णन करावं तेवढं कमी, इतकी गोड, ऐकणारे श्रोते एकदम जबरदस्त. आमचे वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे चॅनलवाले त्यांना सुद्धा नमस्कार. योगायोगाने त्या लहू दादांनी मला पकडलं त्या दिवशी, असं बेजार केलं म्हणून या ठिकाणी तुम्हा भाविकांचं दर्शन घडतंय. झालेली सेवा सर्व शेतकरी मायबापांच्या चरणावर अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल. जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोले रे रे कुरे वेडे वाकोडे उत्तरे आ नाही विचारिला अधिकार म्या फुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकारा तुकाराम 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 तुकाराम. टाळ बांधू नका कोणी. ऐका सर्वांनी एक 5 मिनिटं शांतता राखायची आहे. श्री क्षेत्र स्वयंभू नारायणदेव सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आजचा पहिला दिवस. या पहिल्या दिवसाची सेवा या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट कीर्तन सेवा हरिभक्तपरायण उद्धव महाराज चोले बीड अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी आजचं त्यांचं कीर्तन सेवा. श्री गणेशा आपल्या भालवडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन सरस स्वागत. आजच्या ह्या ज्या कीर्तनाचे जे सौजन्य आहेत आपल्या चला भालवडी गावचे तंटामुक्ती माजी अध्यक्ष श्री अंकुशराव साठे, त्याचप्रमाणे माजी सरपंच श्री रामदास भाऊ साठे, त्याचप्रमाणे लहू श्रीपती साठे, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर कुंगाजी साठे. आपण या ठिकाणी यायचे बरं का. आपला नामोल्लेख या ठिकाणी आहे. महाराजांचा सन्मान आपल्या हस्ते होणार आहे. माजी सरपंच रामदास भाऊ साठे यांच्या हस्ते माजी तंटामुक्ती अध्यक्ष अंकुशराव साठे, भाऊ श्रीपती साठे आणि ज्ञानेश्वर कुंगाजी साठे आजचा सकाळपासून होम हवन या ठिकाणी आपल्या सर्व जो आजचा अख्खा दिवस त्यांच्याकडनं या ठिकाणी अन्नदान, कीर्तन सेवा व प्रवचन सेवा सर्व अख्खा दिवस यांचा आजचा हा जो महामोलाचा जो खर्च आहे सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी आहे. महाराजांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. दत्ताजी कुंगा साठे ताबडतोब या ठिकाणी यायचे. दत्ताजी कुंगा साठे आपला या ठिकाणी यायचे. आपण महाराजांना सन्मानित करण्याकरता आपला नामोल्लेख या ठिकाणी झालेला आहे. ताबडतोब या ठिकाणी यायचे. या ठिकाणी महाराजांना सन्मानित करण्याकरता आजचे प्रवचनकार तुषार महाराज साठे यांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने श्रीपतीतून सन्मान होत आहे. यांनी दत्ताभाऊ कुंगा ताबडतोब व्यासपीठावरती यायचे. चला महाराजांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तो सन्मान या ठिकाणी तुषार महाराज साठे या. महाराजांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. महाराजांना ट्रॉफी चिन्ह या ठिकाणी नारायण देवाचं भालुडगावचे विद्यमान सरपंच संतोष शंकर साठे यांच्या वतीने देण्यात येत आहे. त्यांचे या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सरचे स्वागत. या ठिकाणी तुषार महाराज साठे यांना सन्मानित करण्याकरता या ठिकाणी पांडुरंग आप्पा साठे यांच्या हस्ते महाराजांना तुषार महाराज साठे यांना सुद्धा एक ट्रॉफी आपले नवनिर्वाचित सरपंच संतोषजी शंकर साठे यांच्या हस्ते त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे. त्यांनी या व्यासपीठावरती यायचे. चला या ठिकाणी सर्व आलेले मित्र परिवार आणि सर्व वारकरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे या ठिकाणी आपल्या या उत्सवामध्ये साजरे होत असतात. त्याचप्रमाणे त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करण्यात येत आहे.